नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आयविन एज्युकेशनच्या चालू घडामोडी यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलच्या माध्यमातून आपण चालू घडामोडी जी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आहे, या घटकाची आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तयारी करत असतो। या व्हिडिओमध्ये आपण 30 डिसेंबर 2021च्या चालू घडामोडी बघणार आहोत। या सर्व घडामोडी येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा व्हिडिओ बघताना जो तुम्हाला क्रक्स वाटेल त्याच्या नोट्स तुम्ही स्वतः काढून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, लाईक करा आणि कमेंट देखील करा। व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा। तसेच तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बघूया आपण आजची पहिली न्यूज। आजची पहिली न्यूज आहे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे। भारताच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय सल्लागार आणि राष्ट्रीय उपसल्लागार ही दोन पद अत्यंत महत्त्वाची असतात। भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोभाल हे सध्या कार्यरत आहेत मागच्या 2-4 वर्षापासून। तर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी तीन लोक असतात, त्याच्यापैकी विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती काल करण्यात आलेली आहे। विक्रम मिस्त्री यांचा जो काही सल्ला असेल राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातला, हा सल्ला इथून पुढे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। बघूया आपण त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये। हे आहेत विक्रम मिस्त्री, भारतीय परराष्ट्र सेवेमधील म्हणजेच आपण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतो 1989च्या बॅचचे अधिकारी असलेले विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी करण्यात आलेली आहे। हे जे व्यक्तिमत्व आहे 1989च्या बॅचचे IFS या सेवेमधील हे व्यक्तिमत्व आणि यांची नियुक्ती उपसल्लागारपदी करण्यात आलेली आहे। विक्रम मिस्त्री हे या आधीचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सरन यांची जागा घेणार आहेत। म्हणजे यांच्या आधी पंकज सरन ह्या व्यक्तिमत्व या पदावरती कार्यरत होतं, मात्र आता त्यांच्या जागी विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विक्रम मिस्त्री यांची उपसल्लागारपदी नियुक्ती झाल्यामुळे आता भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अंतर्गत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, रॉचे माजी प्रमुख राजेंद्र खन्ना आणि विक्रम मिस्त्री हे सुरक्षा उपसल्लागार म्हणून काम करणार आहेत। म्हणजे सुरक्षा सल्लागारपदी अजित डोभाल आहेत आणि त्यांच्याच बायलॅटरलपणे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उपसुरक्षा सल्लागारपद हे असतं। उपसल्लागारपदी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, रॉचे माजी प्रमुख राजेंद्र खन्ना आणि विक्रम मिस्त्री हे 3 व्यक्ती आता उपसल्लागार म्हणून काम करणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व उपसल्लागार पद, आता हे पद ॲक्च्युअल केव्हा निर्माण करण्यात आले बघा। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद हे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1998मध्ये निर्माण करण्यात आले। म्हणजे अटल बिहारी वाजपेयी PM असताना सुरक्षा सल्लागार हे पद निर्माण करण्यात आलेलं होतं। तर 2007मध्ये काँग्रेस सरकारच्या काळामध्ये राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार हे पद निर्माण करण्यात आलेलं होतं आणि 1998मध्ये जे सुरक्षा सल्लागार पद आहे त्याच्यावरती सध्या अजित डोभाल आहेत। तर 2007मध्ये जो काही उपसल्लागार पद निर्माण करण्यात आलं त्याच्या ठिकाणी 3 व्यक्तिमत्व सध्या कार्यरत आहेत। अजित डोभाल हे राष्ट्रीय सुरक्षापदी सल्लागारपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार उपसल्लागारपदी एकाच वेळी 3 व्यक्ती असाव्यात असा शिरस्ता ठरला। म्हणजे अजित डोभालनी सल्लागार पदाचा सुरक्षा सल्लागार पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांच्या म्हणण्यानुसार उपसल्लागारपदी 3 व्यक्ती असायला पाहिजे असं त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं आणि त्याच म्हणण्यानुसार या उपसल्लागारपदी सध्या 3 व्यक्ती कार्यरत आहेत। या 3 व्यक्ती सुरक्षा उपसल्लागारपैकी एक राजनैतिक क्षेत्रातील असावी असा सल्ला अजित डोभाल यांनी दिला होता। अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे। या 3 पैकी एक राजनैतिक असावं, राजनैतिक क्षेत्रातील असावं आणि हाच राजनैतिक क्षेत्रातील जे व्यक्तिमत्व आहे मिस्त्री यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। विक्रम मिस्त्री यांच्याबद्दल बघा, त्यांचा जन्म श्रीनगरमध्ये झाला जे की जम्मू काश्मीर राज्याला बिलॉंग करतं। 1989मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये त्यांनी रुजू झालेले आहेत। म्हणजे IFS त्यांनी 1991मध्ये जॉईन केलं आणि विक्रम मिस्त्री यांनी आत्तापर्यंत चीनमध्ये भारताच्या राजदूतपदी काम केलेलं आहे। भारतीय परराष्ट्र सेवेत येण्यापूर्वी जमशेदपूरच्या XLRI संस्थेतून त्यांनी MBA केलं। नंतर ते 1989मध्ये आपल्या IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ते जॉईन झाले। 1997मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सेक्रेटरीज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तसे 2012मध्ये मनमोहन सिंग यांच्या काळात देखील त्यांनी सचिवालयामध्ये काम केलेलं आहे। 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना
किंवा नरेंद्र मोदी त्यांच्या फर्स्ट टर्ममध्ये पंतप्रधान असताना त्यांच्या सचिवालयामध्ये देखील विक्रम मिस्त्री यांनी काम केलं आहे. 2014मध्ये स्पेनमध्ये भारताचे राजदूत या पदावरती त्यांनी काम केले आणि 2019मध्ये चीनमध्ये भारतीय राजदूत या पदावर देखील विक्रम मिस्त्री यांनी काम केलेलं आहे. सो अशा या युनिक व्यक्तिमत्वाची भारताच्या राष्ट्रीय उपसल्लागार या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो विक्रम मिस्त्री या पदावरती किंवा या पदाच्या संदर्भातलं आपल्याला परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज बघा. डॉक्टर खोर्शेद पावरी यांचं निधन अत्यंत महत्त्वाची व्यक्तिमत्व आहे. पुण्यामधील जी काही NIV आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेच्या पहिल्या महिला डायरेक्टर ज्या होत्या डॉक्टर खुर्शीद पावरी यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेलं आहे. खुर्शीद पावरी यांचं निधन काल मुंबईमध्ये झालं आहे. हे व्यक्तिमत्व NIVच्या पहिल्या महिला संचालिका किंवा फर्स्ट वुमेन डायरेक्टर म्हणून ह्या प्रसिद्ध होत्या. सो आणि विषाणूच्या संशोधनामध्ये जागतिक स्तरावरती किंवा राष्ट्रीय लेवलला या व्यक्तिमत्वाची नोंद जागतिक स्तरावर घेतली जाते. सो अशा या व्यक्तिमत्वाचं निधन काल झालेलं आहे. बघूया आपण. भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या पहिल्या महिला संचालिका फर्स्ट वुमेन डायरेक्टर खुर्शीद पावरी यांचं निधन 28 डिसेंबर 2021 रोजी वयाच्या 94व्या वर्षी मुंबईमध्ये झालेलं आहे. यांचा जन्म 1927मध्ये झाला होता. त्यांचा मृत्यू 2021मध्ये म्हणजेच काल 28 डिसेंबरला झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट प्रश्न आला तर इथे येऊ शकतो. त्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या पहिल्या महिला संचालिका होत्या. सो प्रश्न इथे आपल्याला येऊ शकतो. डॉक्टर खुर्शीद पावरी या भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या संचालिका म्हणून 1978 ते 1988च्या दरम्यान त्यांनी काम केलेलं होतं. म्हणजे NIVच्या फर्स्ट लेडीज डायरेक्टर म्हणून किंवा फर्स्ट लेडीज डायरेक्टर म्हणून त्यांनी 1978 ते 1988 या 10 वर्षाचा कार्यकाल त्यांनी सांभाळलेला आहे. देशातील सर्वोत्तम विषाणू तज्ज्ञापैकी एक विषाणू तज्ज्ञ तसेच विषाणू निदान तंत्रज्ञानातील तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. म्हणजे देशामध्ये जेवढेही काही व्हायरल तज्ज्ञ आहेत त्यांच्यापैकी एक तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. तसेच विषाणूच्या डायग्नोज करण्यासाठी जे काही टेक्निक आहेत त्या टेक्निक डेव्हलप करण्यामध्ये हे व्यक्तिमत्व अतिशय सुप्रसिद्ध होतं. सो अशी ओळख देखील त्यांची होती. हेपॅटायटिस A, B व E या विषाणूच्या संसर्गामधील संशोधनामध्ये महत्त्वाचा वाटा त्यांचा होता. जे काही हेपॅटायटिस 5 प्रकारचे असतात A, B, C, D, E याच्यापैकी A, B व E या विषाणूच्या संसर्गामध्ये त्यांनी संशोधन केलेलं होतं. तसेच लहान बालकामध्ये जे काही आतड्यांचा रोग असतो त्याला आपण इसेंट्रिक डिसीज म्हणतो, त्या आतड्यांच्या रोगाचा निर्माण करणाऱ्या विषाणूच्या संशोधनामध्ये देखील त्यांनी मोलाचा वाटा उचललेला होता. म्हणजे लहान बालकामध्ये आतड्याचे रोग का होतात याच्याबद्दल देखील त्यांनी संशोधन केलेलं होतं. भारतामध्ये डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या साथीच्या रोगावर त्यांनी मूलभूत संशोधन केलेलं आहे. डॉक्टर पावरी यांनी आरोग्य क्षेत्रातील मूलभूत संशोधनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन केलेलं आहे. डॉक्टर पावरी या जागतिक आरोग्य संघटना त्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, तसेच वर्ल्ड एड्स ऑर्गनायझेशनच्या त्या सदस्य होत्या. म्हणजे WHO आणि WH म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि जागतिक एड्स संघटना याच्या सदस्य देखील डॉक्टर खुर्शीद पावरी यांनी निभावलेलं आहे. सो या अत्यंत महत्त्वाच्या पदावरती त्या व्यक्तिमत्व होत्या. राष्ट्रीय विषाणू संस्थेबद्दल बघा. ही संस्था 1952मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. या संस्थेच्या माध्यमातून विषाणूच्या संदर्भातलं राष्ट्रीय स्तरावरचं संशोधन या ठिकाणी केलं जातं. याचं मुख्यालय आहे पुण्यामध्ये. सो अशा या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या पहिल्या डायरेक्टर खुर्शीद पावरी यांचं काल निधन झालेलं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती वन लाइनरमध्ये किंवा डिटेलमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण त्या पहिल्या महिला डायरेक्टर नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या होत्या, ज्याचं हेडक्वार्टर पुण्यामध्ये आहे. पुढची न्यूज बघा. 15 ते 18 वयोगटातील बालकांचं लसीकरण 3 जानेवारीपासून अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या पॅन्डेमिकपासून बालकांना रोखण्यासाठी किंवा बालकांचा मृत्यू रोखण्यासाठी त्यांना वॅक्सिनेशनची सुविधा 3 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. 15 ते 18 वर्ष याच्यामधील बालकांना हे लसीकरण चालू केलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचं लसीकरण सुरू होणार आहे. डेट महत्त्वाची आहे 3 जानेवारी 2022 आणि वय आहे 15 ते 18 वर्ष.
या लोकांचं लसीकरण केलं जाणार आहे. हे लसीकरण 2007 साली किंवा त्याआधी जन्माला आलेल्या बालकांसाठी होणार आहे. म्हणजे 2007च्या पूर्वी ज्या बालकांचा जन्म झाला आहे त्यांनाच हे लसीकरण दिलं जाणार आहे. 2007च्या नंतरच्या बालकांसाठी लसीकरण केलं जाणार नाही. 15 ते 18 वयोगटातील महाराष्ट्रातील एकूण 60 लाख बालकांना लसीकरण दिलं जाणार आहे. म्हणजे 15 ते 18च्या मध्ये जेवढेही महाराष्ट्रामधील मुलं आहेत ते एकूण 60 लाख आहेत आणि 60 लाख बालकांना लसीकरण सुरू केलं जाणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार या बालकांना कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. म्हणजे कोवॅक्सिनच्या आत्तापर्यंत जेवढ्याही काही चाचण्या झाल्यात ते बालकांसाठी सुरक्षित आहे असं DCGIने सुचवलेलं होतं. सो याच तत्वाचा आधार घेऊन महाराष्ट्रामधील 60 लाख बालकांना ज्यांचं वय 15 ते 18 वर्षाच्या मध्ये असणार आहे त्यांना कोवॅक्सिन ही एवढीच लस दिली जाणार आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कोवॅक्सिन लस दिली जाईल त्या ठिकाणीच बालकांचं लसीकरण केलं जाणार आहे. वर्धक मात्रा बघा, जे काही बूस्टर डोस आहे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या आणि दीर्घकालीन आजार असलेल्या 60 वर्षावरील व्यक्तींना वर्धक मात्रा देता येणार आहे. जे काही बूस्टर डोस आहे कोरोनाच्या अगेन्स्टमधला, ज्या व्यक्तिमत्वाने दोन्ही लसी घेतलेल्या आहेत त्या दोन्ही लसी घेतलेल्या आणि ज्यांना एखाद्यांना क्रॉनिक डिसीज आहे अशा 60 वर्षावरील व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाणार आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी व 60 वर्षावरील नागरिकांना वर्धक मात्रासाठी सुरुवात 10 जानेवारीपासून केलं जाणार आहे. म्हणजे हा बूस्टर डोस जो आहे तो 10 जानेवारी 2022 पासून 60 वर्षावरील नागरिक आणि 2 डोस घेतलेल्या लोकांना तसेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हे चालू केलं जाणार आहे. आणि बूस्टर डोससाठी महाराष्ट्रातील एकूण 29 लाख नागरिक यासाठी पात्र असणार आहे. दुसरी लस घेतल्यानंतर 39 आठवड्यांनी किंवा 9 महिन्यांनी बूस्टर डोस दिला जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर आज वॅक्सिनची दुसरी डोस घेतली कोरोनाच्या तर इथून पुढे 39 आठवडे किंवा 9 महिन्याने तुम्हाला बूस्टर डोस घेता येणार आहे. सो 10 जानेवारीपासून हे बूस्टर डोस आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध केलं जाणार आहे. डेट थोड्याशा लक्षात आहे म्हणून आपण ते न्यूज कव्हर केले. पुढचं बघा, पुढची न्यूज आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स 2020. अत्यंत महत्त्वाचा इंडेक्स आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स हा जागतिक स्तरावरती एकूण देशापैकी ज्या देशाचं करप्शन जास्त प्रमाणामध्ये आहे किंवा करप्शनच्या संदर्भातली माहिती ह्या इंडेक्सच्या माध्यमातून दरवर्षी जाहीर करण्यात येते. सो 2020च्या या इंडेक्समध्ये जगामध्ये कोणता देश सर्वात जास्त भ्रष्ट आहे, कोणत्या देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी आहे, दरवर्षी याची आकडेवारी कशाप्रकारे गोळा केली जाते, हा इंडेक्स कुठून प्रकाशित केला जातो, कोणत्या संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित केला जातो, याच्यामध्ये भारताची कंडिशन 2019मध्ये कशी होती, 2020मध्ये कशी आहे, हे सर्व उहापोहा आपण या परसेप्शन इंडेक्सच्या माध्यमातून घेणार आहोत. ह्या इंडेक्सच्या माध्यमातून जगामध्ये फोफावणारी जे काही भ्रष्टाचार व्यवस्था आहे ती भ्रष्टाचार व्यवस्थेवरती या इंडेक्सच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जाते किंवा त्याच्यावरती बोट ठेवण्याचं काम या परसेप्शन इंडेक्सच्या माध्यमातून केलं जातं. दरवर्षी इंटरनॅशनल ट्रान्सपरन्सी या कंपनीच्या अंतर्गत किंवा या संस्थेच्या अंतर्गत, जिचं हेडक्वार्टर जर्मनीमधील बर्लिनमध्ये आहे, याच्या अंतर्गत हा करप्शन परसेप्शन इंडेक्स जाहीर केला जातो. सो 2020चा हा इंडेक्स जाहीर झालेला आहे. या इंडेक्सनुसार बघूया आपण कुठला देश जास्त भ्रष्टाचारी आहे, कुठला देश सर्वात कमी भ्रष्टाचारी आहे. बघूया आपण करप्शन परसेप्शन इंडेक्स 2020. हा निर्देशांक ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेमार्फत दरवर्षी जाहीर केला जातो. दरवर्षी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेमार्फत जगभरातील विविध 180 देशांचे नागरिक आणि तज्ज्ञ लोकांच्या मताचा विचार घेत हा निर्देशांक जाहीर केला जातो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या मार्फत जगभरामधील जे काही 180 कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमधील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांचा विचार केला जातो किंवा त्या नागरिकांचं मत घेतलं जातं आणि त्या देशामधील जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा देखील मतांचा विचार घेऊन हा निर्देशांक दरवर्षी जाहीर केला जातो. या संस्थेअंतर्गत प्रत्येक देशाला विशिष्ट गुणांक देऊन अत्यंत भ्रष्ट देश ते स्वच्छ देश अशा मोजपट्टीच्या आधारावरती निर्देशांक जाहीर केला जातो. प्रत्येक देशाला विशिष्ट आकडेवारी दिली जाते किंवा गुण बहाल केले जातात आणि त्याच आधारावरती अत्यंत भ्रष्ट देशापासून सर्वात स्वच्छ देशापर्यंत मोजपट्टीवरती ही आकडेवारी जाहीर केली जाते. हा निर्देशांक 0 ते 100 या अंकात मोजला जातो. अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे.
करप्शन हा निर्देशांक 0 ते 100 या अंकात मोजला जातो. 0 म्हणजे सर्वात भ्रष्ट देश आणि 100 मध्ये 100 म्हणजे सर्वात स्वच्छ देश अशी मोजपट्टी या ठिकाणी ठरवलेली गेलेली आहे. 0 ते 100 मध्ये 0 पासून सुरू होणारे जे देश आहेत, 0 सर्वात कमी भ्रष्ट, 0 पासून 1 2 3 4 जर असं चालू झालं तर हळूहळू भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढणार आहे आणि 100 या आकड्यावरती आल्यानंतर हायेस्ट भ्रष्टाचार दर्शवणारा डिजिट हा 100 या निर्देशांकानुसार आहे. सो हा निर्देशांक 0 ते 100 या अंकात दर्शविला जातो. या निर्देशांकानुसार जगातील सर्वात स्वच्छ देश कोणते आहेत बघा. जगातील सर्वात 180 देशापैकी जगातील सर्वात स्वच्छ देश आहे डेन्मार्क, सेकंड नंबरला आहे न्यूझीलंड आणि थर्ड नंबरला आहे फिनलँड. डेन्मार्कला एकूण 88 गुण आहेत, न्यूझीलंडला एकूण 88 गुण आहेत आणि फिनलँडला एकूण 85 गुण आहेत. म्हणजेच जगामध्ये सर्वात स्वच्छ देश किंवा भ्रष्टाचाराचं प्रमाण एकदम कमी असणारा देश म्हणजे डेन्मार्क, न्यूझीलंड आणि फिनलँड. सो एखाद्या परीक्षेमध्ये डायरेक्ट यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रथम क्रमांकाला डेन्मार्क, सेकंडला न्यूझीलंड, थर्ड नंबरला फिनलँड आहे. सो जगातील सर्वात स्वच्छ देश डेन्मार्क, न्यूझीलंड अँड फिनलँड. मागच्या वर्षी देखील अशाच क्रम ह्या मागच्या वर्षी देखील होता. डेन्मार्क, न्यूझीलंड होता सेकंड नंबरला, मात्र थर्ड नंबरला या ठिकाणी ब्रिटन होता मागच्या वर्षीच्या 2019च्या रँकिंगमध्ये. सो हे आपल्याला नाव देशांची पाठ असली पाहिजे. जगातील अत्यंत भ्रष्ट देश बघा. या निर्देशांकानुसार दक्षिण सुदान जे आहे 12 गुण मिळवत जगातील सर्वात भ्रष्ट देश म्हणून दक्षिण सुदान आणि सोमालिया या दोन्ही देशांनी सर्वात खालच्या पातळीला क्रमांक मिळवलेला आहे. म्हणजे या देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण एकदम जास्त प्रमाणामध्ये आहे. दक्षिण सुदान आणि सोमालिया, थर्ड नंबरला आहे सिरिया. सो या तिन्ही देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण सर्वात जास्त आहे. या निर्देशांकानुसार भारताचं स्थान बघा. 2020च्या इंडेक्सनुसार भारत 86 गुणासह 40व्या क्रमांकावरती आहे आणि 2019च्या इंडेक्समध्ये भारत 41व्या क्रमांकावरती होता. 2020च्या इंडेक्समध्ये भारत 40व्या क्रमांकावरती आहे आणि 2020च्या या इंडेक्सनुसार 40व्या क्रमांकावरती भारतासोबत इतर कोणती देश आहेत तर लिहून घ्या. बुर्किना फासो, सेकंड नंबरला मोरोक्को, थर्ड नंबरला आहे तिमूर लेस्ते, 4 नंबरला आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि 5 नंबरला आहे तुर्की, म्हणजे आपण त्याला टर्की म्हणतो. सो भारताबरोबर 40व्या क्रमांकावरती बुर्किना फासो, मोरोक्को, तिमूर लेस्ते, त्रिनिदाद अँड टोबॅगो आणि टर्की ही देश भारताच्या बरोबर 40व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे भारतामध्ये देखील करप्शनचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे असा हा इंडेक्स निर्देशित करत आहे. किंवा भारतामध्ये मीडियम प्रकारामध्ये हा करप्शन होण्याची शक्यता आहे. कारण भारत 86 गुणासह म्हणजे 86 गुण म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण सर्वात जास्त असणाऱ्या देशामध्ये देखील भारताचा क्रमांक गणला जाऊ शकतो. मात्र सर्वात जास्त भ्रष्टाचार दक्षिण आफ्रिका आणि सुदान या देशामध्ये केलं जातं. सो हे आकडेवारीवरती किंवा भारताच्या स्थानावरती आणि वरचे सर्वात जास्त भ्रष्ट देश आणि सर्वात कमी भ्रष्ट याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलबद्दल बघा. ही संस्था 1933मध्ये बर्लिनमध्ये स्थापन करण्यात आली. जगभरातील देशांचा अभ्यास करून भ्रष्टाचार निर्देशांक जाहीर करण्याचं काम ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल मार्फत केलं जातं. 2019चा करप्शन परसेप्शन इंडेक्स बघा. 2019मध्ये देखील डेन्मार्क 87 गुणासह प्रथम क्रमांकावर होता. सेकंड नंबरला न्यूझीलंड आणि थर्ड नंबरला आहे ब्रिटन. या 2020च्या रिपोर्टमध्ये फिनलँड थर्ड नंबरला आहे. त्या 2019मध्ये ब्रिटन हा थर्ड नंबरवरती आहे. भारत हा मागच्या वर्षी 41व्या क्रमांकावरती होता, 80 गुण होते. आणि चायना भारताच्या बरोबर 2019च्या अहवालानुसार चायना आणि भारत ही दोन्ही देश बायलॅटरलपणे सोबतीला काम करत होती किंवा बायलॅटरलपणे या देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण सारख्याच लेवलला होतं. सो आपल्याला इंडियाचा क्रमांक 2019मध्ये 41 होता आणि 2020मध्ये 40व्या क्रमांकावरती भारत या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने घोषित केलेल्या करप्शन इंडेक्सनुसार आहे. आणि 2019मध्ये सर्वात जास्त भ्रष्ट देश म्हणून देखील या ठिकाणी सोमालिया होता आणि यावरती देखील दक्षिण सुदान आणि सोमालिया हा 2020मध्ये देखील आहे. सो सोमालिया दोन्ही वर्षी भ्रष्ट देशाच्या यादीमध्ये टॉप क्रमांकावरती आहे. वन लायनर बूस्टरमध्ये बघा.
ह्या परसेप्शन करप्शन इंडेक्सवरती 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेवढी आपण व्यवस्थितपणे आपण नोट्स दिलेल्या आहेत. वन लायनर बूस्टरमध्ये बघा, केंद्र सरकारने ईशान्य भारतात लागू असलेल्या सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा म्हणजे त्याला आपण अफस्पा म्हणतो, आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट, जो की 1958मध्ये अस्तित्वात आला होता. हा कायदा मागे घेण्यासाठी नागालँड विधानसभेने एकमताने संमत करण्यात आलेला आहे. म्हणजे नागालँड विधानसभेच्या अंतर्गत हा कायदा मागे घेण्याच्या संदर्भात विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्याच्या माध्यमातून? तर नागालँडच्या माध्यमातून. हा कायदा राज्य सरकारच्या इच्छेविरुद्ध लागू करण्यात आला आहे असं नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी म्हटलेलं आहे. आणि मागच्या 20 वर्षापासून नागालँडमध्ये हा अफस्पा लावला जातो, तो राज्य सरकारच्या अगेन्स्ट किंवा राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध असं नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी म्हटलेलं आहे. या कायद्यानुसार सशस्त्र दलाच्या जवानांना नागरिकांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा आणि काही विशिष्ट परिस्थितीत गोळ्या घालण्याचा अधिकार आहे. हे सर्वांना माहिती आहे. अफस्पा कायदा हा अत्यंत डेंजर आहे. या कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त प्रमाणावरती मानवी हक्काचं उल्लंघन होतं, म्हणून वारंवार याच्यावरती मानवी हक्क याच्यामध्ये हे पडसाद उमटतात. मात्र या संदर्भात आणखीही केंद्र सरकारने हा कायदा मागे घेतो असं कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. याच अफस्पाच्या अंतर्गत युरोप शर्मिला ज्या म्यानमारच्या आहेत, यांनी जवळपास 16 वर्ष याच्या अगेन्स्टमध्ये नजरकैदेमध्ये किंवा त्यांनी उपोषण केलेलं होतं. पुढची न्यूज बघा, राज्यातील पहिली काचेची छत व बहुतांशी भाग पारदर्शी असणारी म्हणजे विस्टाडोम बस सातारा एस टी विभागाने सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा एस टी विभागाने राज्यातील पहिली काचेचं छत आणि बहुतांशी ट्रान्सपरंट असणारी विस्टाडोम बस चालू केलेली आहे. ऑनलाईन डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो, राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी विस्टाडोम बस सुरू करण्यात आली आहे? तर एस टी विभागाच्या अंतर्गत सातारा एस टी विभाग याच्या अंतर्गत हे चालू करण्यात आलेली आहे. या बसचा बहुतांशी भाग ट्रान्सपरंट आहे म्हणजे पारदर्शी आहे आणि या पारदर्शीच्या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. म्हणजे ही जी बस आहे समोरून देखील ट्रान्सपरंट आहे, मागून देखील ट्रान्सपरंट आहे, राईट आणि वरून खालून म्हणजे चारही बाजूनी ही बस ट्रान्सपरंट आहे. म्हणजे निसर्गाला किंवा निसर्गाचा आनंद या पर्यटकांना याच्या माध्यमातून घेता येणार आहे. आणि ही ट्रान्सपरंट बस महाबळेश्वर प्रतापगड दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भारतीय मध्य रेल्वेने नोट बघा, भारतीय मध्य रेल्वेने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विस्टाडोम कोच तयार केला होता. म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या रेल्वे विभागाने? तर मध्य रेल्वे विभागाने विस्टाडोम कोच तयार केलेला होता. त्याच धर्तीवरती सातारा एस टी महामंडळाने विस्टाडोम बस तयार केलेली आहे. पुढची न्यूज बघा, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलला 100 वर्ष पूर्ण. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 28 डिसेंबर 1921मध्ये हे व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलचं बांधकाम करण्यात आलेलं होतं, त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. आणि याच गोष्टी लक्षात घेऊन आज 28 डिसेंबर 2021 रोजी या व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एखादा ऑनलाईन प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. 28 डिसेंबर 2021 रोजी कलकत्ता शहरामध्ये ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स या राजांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं होतं. 57 एकर या जागेमध्ये हा भव्यदिव्य असा मेमोरियल हॉल उभारण्यात आलेला आहे. या वास्तूला महाराणी व्हिक्टोरियाचे नाव द्यावे असा प्रस्ताव तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी मांडला होता. सो त्याच प्रस्तावाला मंजुरी देऊन या महाराणी व्हिक्टोरिया असं या वास्तुरचनेला नाव देण्यात आलेलं होतं. या वास्तुशास्त्रातील सर्वोत्तम उदाहरण तसेच मार्बल ब्युटी म्हणजे संगमरवरी सौंदर्य म्हणून या मेमोरियल हॉलला ओळखलं जातं. हा जो मेमोरियल हॉल आहे व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल, याला एक तर 100 वर्ष 28 डिसेंबर 2021ला कंप्लीट झालेली आहे. मात्र हा जी काही वास्तू आहे जगातील सर्वोत्तम वास्तूचं एक उदाहरण आहे. तसेच जगामधील सर्वोत्तम मार्बल ब्युटी किंवा संगमरवरी सौंदर्य म्हणून ह्या वास्तूला ओळखलं जातं. सो अशा ह्या वास्तूला काल 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे. सो येणाऱ्या परीक्षेसाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आपल्याला ऑनलाईनच्या फॉर्ममध्ये विचारला जाऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच न्यूज बघितल्यात. या सर्व न्यूज येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आमच्या नोट्स पाहिजे असतील तर 98 598 402 या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचं नाव, तुमचा जिल्हा मला हाय करा. तुम्हाला नोट्स माझ्या भेटणार आहेत. आणि आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आमचा हा व्हिडिओ आणि तुम्हाला रोजच्या ज्या माझ्या नोट्स असतील त्या परिपूर्ण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. म्हणजेच चालू घडामोडीची कटकट जी आहे तुमच्या मागणी
ती कायमस्वरूपी मिटणार आहे. चालू घडामोडी हा घटक तुम्हाला आमच्या नोट्सच्या माध्यमातून रोज नित्यनेमाने तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्ही चालू घडामोडी हा घटक त्या नोट्सच्या माध्यमातून परिपूर्ण करू शकता. सो व्हिडिओ संपण्याच्या पूर्वी सर्वांना रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. थांबूया इथे. थँक्यू.